मित्रांनो, 28 फेब्रुवारी 1928 रोजी सायंटिस्ट सी व्ही रमन यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शोध लावला, ज्याला आपण रमन इफेक्ट असं म्हणतो. ज्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की जेव्हा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवरून स्कॅटर्ड होते तेव्हा स्कॅटर्ड रेडिएशनच्या काही वेव्हलेंथ बदलतात आणि याचा संबंध त्या पदार्थाच्या बेसिक कॅरेक्टरशी असतो. हे अत्यंत मूलभूत संशोधन असल्यामुळे याबद्दल त्यांना 1930 रोजी नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. त्यांच्याच ऑनरमध्ये आपण देशामध्ये सायंटिस्ट निर्माण व्हावेत, सायन्स वाढीस लागावं आणि देशाची प्रगती व्हावी, प्रोग्रेस व्हावी, याकरता पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1987 पासून सायन्स डे साजरा करत आहोत. यावर्षीच्या सायन्स डेचा उद्देश आहे इनोव्हेशन, डिस्कव्हरीज अँड प्रोग्रेस. इनोव्हेशन्स झाले पाहिजेत, नवीन शोध लागले पाहिजेत आणि देशाची प्रगती झाली पाहिजे, हे यावर्षीच्या सायन्स डेचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपण सुद्धा या दिशेने वाटचाल करण्याकरता यावर्षीचा सायन्स डे सेलिब्रेट करूयात. यावर्षीच्या सायन्स डे निमित्त मी डॉक्टर फ्रीडम उर्फ प्राध्यापक महेश कळमकर आपल्यापुढे सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे इन द युनिव्हर्स ऑफ सायन्स. सायन्सच्या बेसिक कॉन्सेप्ट पासून ते नेमकं सायन्स काय आणि आपणाला या सायन्सचा उपयोग संशोधनामध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये कसा होईल हे तर सांगितलं जाणार आहेच, परंतु त्याचबरोबर सायन्सचा उपयोग आपल्या कौटुंबिक वैयक्तिक जीवनामध्ये कशा प्रकारे करता येईल हे देखील सांगितलं जाणार आहे. कारण सायन्स म्हणजे काय? सायन्सचं दुसरं नाव आहे विवेक, सायन्सचं दुसरं नाव आहे प्रगती, सायन्सचं दुसरं नाव आहे आनंद. सायन्स इज ए की ऑफ प्लेजर. त्यामुळे सायन्स समजून घेणं, सायन्स शिकणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं. आणि हे जगण्याकरता, प्रगती करण्याकरता आर्थिक, वैयक्तिक, कौटुंबिक, मानसिक आणि शारीरिक याकरता सायन्स समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते सांगण्याकरता मी घेऊन येत आहे अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपल्यासाठी, ज्याचं नाव आहे इन दी युनिव्हर्स ऑफ सायन्स. सायन्सच्या विश्वात, विज्ञानाच्या विश्वात. तर आपणाला विनंती आहे की आपण आपल्या शाळांमध्ये, आपण आपल्या महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम सायन्स वीक 28 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत आयोजित करावा. सर्व शाळांना, सर्व महाविद्यालयांना हा कार्यक्रम दिला जाईल, वैयक्तिक दिला जाईल. धन्यवाद. थँक्यू.